आणि बघता बघता सर्व गाव गोळा जमा झाला आणि जनाबाईला सोळावर देण्याचं ठरवलं. जनाबाईला गर्दीमधून, त्या लोकांच्या गर्दीमधून नेऊ लागले. 16 पर्यंत गेल्याच्या नंतर जनाबाई त्या पांडुरंगाला म्हणाले, अरे पांडुरंगा, मी काय गुन्हा केला रे? माझ्यावरती चोरीचा आळ लागला. मी चोरी तर केलीच नाही, पण खोटा आळ माझ्यावर घेतला जात आहे. हे पांडुरंगा, मला माझ्या मृत्यूचं दुःख वाटत नाही, पण जो कलंक माझ्यावरती लागला आहे ना, त्याचं मला फार दुःख वाटत आहे. आणि ते जनाबाईला सोळावर चढवलं आणि काय आश्चर्य, तो प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट झाला आणि ते सोळाचं पाणी झालं. जे लोक आतापर्यंत जनाबाईला शिवाशाप देत होते, तेच लोक जनाबाईच्या चरणावरती चरण धरू लागले आणि क्षमा मागू लागले. क्षमा मागू लागले. म्हणून ती भगवंताची कृपा तिच्यावरती झाली आणि जनाबाई भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे जनाबाईची ती शुद्ध भक्ती पाहून त्या ठिकाणी देव प्रसन्न झाले आणि तिला 16 वाचवलं. धरीला पंढरीचा जोर,
भगवंत संत जनाबाईच्या भक्तीपुढे भगवंत जनाबाईला प्रत्येक कामामध्ये मदत करत होता. तसंच संत सुखबाई यांनी संत सुखबाईंचा देवाने अवतार घेतला आणि सासूचा मार सुद्धा जनाबाईने सहन केला. अशा असणारे संत सखुबाई. बरे, आजची कथा याच ठिकाणी विराम घेत आहे. आरती लाव. योगे 28 विटेवर उभा ब्रह्माने रुक्माने दिसले शोभा कुंडलिका भेटी प्रमाणे गाजरी माये भीमा उदरत जगा जय देव जय पांडुरंगा भारी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायंजलो गांज देव तुळशी माळा मला ठेवून कटी कासे पितांबर कस्तुत काठी देव सुरवर नित्य तिबेटी गरुड हनुमंत पुढे बेरती आषाढी कार्तिकी भक्त लिंगीची वसात संत गुरुची चंद्रभागे माझी शांत दर्शन मात्र ते केशवाशनाम देव माधवेशनाम देव भावती जय देव जय पांडुरंगा भारी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई जग पायंजलो गांज देव गाडी लोटांगण बंदिन चरण आरती राजा महाकमल तेच्या सेवती संत वेदना माझा आरती राजा कपडे जगी गाणे नित कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले त्याने आरती राजा प्रगट मुजोले विष ब्रह्मची केले राम जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद भगवती पाय राघवी रामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण काढले ते सुख कोबाचे भंगर शिले आरती तुकारामा तुका तुले से ब्रह्मा तुका से आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा. चौथी वर्षी आरती होती.